ठीक आहे मॅडम, मला तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? मला असं म्हणायचं हां. की आता हे कार्ड आहे, हां आता 1/4 जे असतं ना, हां तर तुम्ही कॅमेरा चालू केला मॅडम, कारण मला माझा हक्क आहे तो. तुम्ही माझ्या हक्कापासून मला वंचित ठेवत आहे. वंचित ठेवत नाहीये. तुमच्याकडे याच्यासोबतचं एक सर्टिफिकेट आहे का? सर्टिफिकेटची गरज नाही मॅडम, आता महाराष्ट्रामध्ये. अहो, मी काय बोलते पहिला ऐकून तर घेणार आहे का सांगा तुम्ही? सांगा. याच्यासोबत जे ज्यांचं तुम्ही हाफ डे घेणार हां, आहे ना, हां, आता हे 1/4 हां, आहे, हां. त्याच्यासोबत एक हाफ आहे असंच हां, म्हणायचं आहे हां, ना तुम्हाला. हां, पण याच्यावर त्याचे डिटेल्स नाही लिहिले, मॅडम याच्यावर आहे हां म्हणून. बरोबर आहे तुमचं म्हणणं, मला पडतं. पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आहे का? GR मध्ये UDID कार्ड ज्यावेळेस कार्ड आहे मी, हां. त्याचं पर्सेंटेज GR दाखवा मला. 50%च्या मी वर. काय बोलते, तू GR दाखवा ना GR मला. आम्ही घेऊन येऊ शकत नाही मॅडम, मग तुम्हाला त्याचं आम्हाला इन्स्ट्रक्शन लागेल असतात ना ना मॅडम. तो. मग मी काय बोलते, तू हां. आम्हाला पण लागेल ना, मग मला याच्यावर कसं काय समजेल? हे बघा, मी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या बसमध्ये बसलेलो आहे, शिवशाहीमध्ये. आणि मी हँडिकॅप पर्सन आहे आणि माझं जे पर्सेंटेज आहे ते 68% हँडिकॅप आहे मी परमनंटली. आणि ह्याच्या मॅडमचं म्हणणं आहे कंडक्टरचं की फक्त मी तुमच्यासाठी 1/4 देऊ शकते, पण तुमच्या सोबतच्या व्यक्तीला जे काही महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे तो GR दाखवा म्हणत्या. आता प्रत्येक हँडिकॅप पर्सन हा GR घेऊन हिंडू शकत नाही. याचं जे इन्स्ट्रक्शन असतं. हा बोला ना चालू आहे ना. हा बोला चालू. आता यांना जर सवलत घ्यायची आहे, बरोबर, बंद होईल चालू. एक मिनिट ऐका. यांना जर सवलत घ्यायची तर यांना डॉक्युमेंट्स घेऊन सोबत यावंच लागेल ना. डॉक्युमेंट्स हे बघा. हो ना, त्याच्यावर पण उल्लेख नाही केलाय ना काही. मला काय म्हणायचं, याच्यावर उल्लेख लागेल ना मला. ते स्कॅन नाही होत दादा आमच्याकडे स्कॅनर नाहीये. त्याच्यामध्ये माझं सगळं आहे ना, त्याच्यात जरी आहे पण आमच्याकडे पण स्कॅनर लागेल ना. आमच्याकडे नाही ना स्कॅनर. हे बघा, मला तुमच्यासोबत वाद नाही घालायचा. मला पण वाद नाही घालायचा. हां. हे माझं UDID कार्ड आहे. कंट्रोलरकडे या. नमस्कार मित्रांनो, मी शिवरबंगला ते छत्रपती संभाजीनगर यासाठी प्रवास करत होतो. शिवरबंगल्यावरून बसलो आणि संभाजीनगरला चाललो आहे शिवशाही बसमध्ये महाराष्ट्र शासनाचं. तर मला या बसमध्ये असा अनुभव आला की मी आणि माझ्याबरोबरचा एक व्यक्ती आम्ही संभाजीनगरला जात असताना माझ्याकडं UDID कार्ड आहे आणि 68% मी परमनंटली हँडिकॅप आहे. आणि हे असताना मी कंडक्टर मॅडम होत्या तर त्या मॅडमला मी सांगितलं की मॅडम एक 1/4 आणि एक माझ्याबरोबरच्या व्यक्तीला हाफ तिकीट द्या. तर त्या मॅडम म्हणल्या मी तुम्हाला 1/4 देऊ शकते, परंतु त्या सोबतच्या व्यक्तीला देऊ शकत नाही, कारण हे ज्या कार्ड आहे UDID कार्ड त्याच्यावर कुठेही काही लिहिलेलं नाही आहे. तर माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने जे काही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहे ST महामंडळाचे, त्यांना व्यवस्थित ते GR समजून सांगणे व त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग देऊन त्यांना अवगत करणे. कारण माझ्यासारख्या व्यक्तीने बोलल्यानंतर आणि मग मॅडमने तो GR पाहिला, मला सांगत होते की तुम्ही GR दाखवा. आता प्रत्येक व्यक्ती हा GR घेऊन येऊ शकत नाही, कारण बरेचसे व्यक्ती अशिक्षितही असतात. त्यामुळं त्यांना काही कंडक्टर बोलले तर ते सहन करतात व फुल तिकीट घेतात. तर असं व्हायला नाही पाहिजे, कारण यांना बऱ्याचशा कंडक्टरला माहिती नसल्यामुळं हे असं घडून येतं. तर माझी शासनाला विनंती आहे की संपूर्ण ST महामंडळाचे जे लोक आहेत त्यांना या हँडिकॅपच्या सवलतीविषयी अवगत करा. काय सवलती आहे, कोणती GR आहे त्यांच्यासाठी, आणि त्यांना अवगत केल्यामुळं हँडिकॅप पर्सन हा त्यांच्या सेवेपासून वंचित राहणार नाही. हे मी एक महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे. आणि मग मी बोलल्यानंतर मॅडमनी चौकशी केली आणि चौकशीनंतर मॅडमला समजलं की हँडिकॅपसाठी जे 60% वर हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी एक सहाय्यक बसमध्ये अर्ध्या तिकिटावर चालतो. तर त्यावेळेस मला एक 1/4 आणि एक अर्ध्या तिकिटावर माझ्या सहाय्यकाला तिकीट दिलं. याबद्दल मी मॅडमचे आभार मानतो, कारण मॅडमनी चौकशी केली तात्काळ आणि मला तिकीट दिलं. नाही तर मी मॅडमचा व्हिडिओ याच्यासाठी काढला होता की तो कंट्रोल रूममध्ये मी दाखवणार होतो. आणि जरी मॅडमने मला आता फुल तिकीट दिलं असतं माझ्याबरोबर, परंतु मी कंट्रोल रूमला ST महामंडळाचे दाखवल्यानंतर आणि त्यांना त्या GRची माहिती दिल्यानंतर माझ्या तिकिटाचे जे काही फुल पैसे गेले असतील ते मी वापस घेतलेच असते, कारण तो माझा अधिकार आहे मित्रांनो. तर हँडिकॅप मित्रांनो, जागरूक राहा आणि आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी थोडीशी आपल्याजवळ माहिती ठेवा. धन्यवाद.